सर काय सांगाल, आज आपण भोसरी या ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्राची शाखा आज ओपन केलेली आहे. हं. प्रथमच शाखा तुम्ही या ठिकाणी भोसरी इथून सुरुवात केलेली आहे. काय सांगाल याबद्दल? नमस्कार, मी डॉक्टर विजय मोरे. आम्ही होपच्या माध्यमातून गेल्या 27 वर्षापासून आम्ही व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य या विषयावर आम्ही जनजागृती, उपचार व पुनर्वसनाचं काम करतो आहेत. आणि या माध्यमातून 27 वर्षापूर्वी जे आम्ही काम करत होतो त्यावेळेस व्यसन आणि व्यसनाचा प्रकार आणि व्यसनाधीन रुग्णांचा म्हणजे काय हे जे एस ह्या वेगळ्या पद्धतीचं होतं. पण आता जसं आम्ही या कालखंड कमी होत गेला, त्यानंतर मग आता 25 वर्षे 20 वर्षानंतर मग त्याची एज मर्यादा बी कमी व्हायला लागली. आत्ता या कालावधीमध्ये आपल्याकडे म्हणजे 17-18 वर्षापासूनचे असे वेगवेगळे रुग्ण आमच्याकडे यायला लागले. तर व्यसनाचे प्रकार सुद्धा आता बदलायला लागले. आधी व्यसन म्हणजे 27 वर्षापूर्वी एकच प्रकार ते दारू किंवा भांग गांजा होतं. पण आता व्यसनाचे वेगवेगळे प्रकार आले. त्याच्यात भांग असेल, गांजा असेल, चरस, LSD, मॉर्फिनचे इंजेक्शन, ट्रँक्युलायझर, MDचे नशा हे सर्रास आता आपलं सुरू झालेले आहे. त्यानंतर एक दुसरा विषय असा झाला की मोबाईल ॲडिक्शनचा पण प्रकार आपल्याकडे इकडे वाढायला लागलेला. आता जेवढ्यात बघितलं की हे प्रकार वाढत असताना हे सहज उपलब्ध पण व्हायला लागले ती व्यसन. आणि सहज उपलब्ध होत असताना माहिती आहे त्याचं प्रमाण आणि याचं खूप वाढत गेलेले आणि तरुणाई याच्या ह्या जाळ्यामध्ये किंवा विळख्यात अडकलेले आपल्याला दिसून येते आहेत. आताच आपण आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये बघितलं की फुगेवाडी सारखा प्रकार घडलेला की तिथं डुप्लिकेट दारू म्हणा की दारूमुळे बरेचसे रुग्ण त्याच्यातनं त्यांचं डेथ झालेली, असे बरेच प्रकार येतात. हा तर आपल्या समोर घडलेला प्रकार आहे, पण पडद्यामागे अजून बऱ्याच काही गोष्टी की तरुण याच्यात अडकलेली आहे. कधी त्यांना ते अडकल्यामुळे ड्रग्समध्ये अडकल्यानंतर ते जातात, त्याची जे फॅमिली आहे की त्याचं जे कुटुंब आहे हे खूप वेगळ्या पद्धतीने ते सफर करत असतं. आणि अशा याच्यात जे आमच्याकडे भरपूर असे रोजचे मला 10-20 फोन तरी येतात की 10-15-20 कुटुंब माझ्याकडे येतात. ते रडून जातात की सर आमच्या मुलाचं असे हे ते. आधी आम्हाला असं वाटत होतं की ज्यावेळेस आम्ही काम करत होतो की त्यावेळेस एक ओल्ड एज असतील किंवा पेशंट त्याबद्दल आम्हाला वाटतं, पण जे ते तरुणही आहे ते तरुणही ज्याच्यात अडकल्यामुळे हा एक मोठा महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी एक मोठा एक प्रश्न उभा झालेला आहे. आणि ह्या प्रश्नात उभा होत असताना आता आम्ही कसं की व्यसनमुक्त हे नाव आम्ही प्रत्येक घराघरात जाण्यासाठी, आता व्यसनाधीनता सहज मिळते पण व्यसनमुक्त हे नाव आम्ही घराघरात जाण्यासाठी आज या 17 जून तर 26 जून या अंमली पदार्थ अवैध सप्ताहानिमित्ताने की विरोधी सप्ताहानिमित्ताने आम्ही आज आमच्याच हातून आमचा मुंडे मोड मॅडम असतील, आयुक्त समाज कल्याण विभाग, त्यानंतर समाज कल्याणचे जिल्हा परिषद अधिकारी असतील देवडे साहेब होते, आमच्या मार्गदर्शिका मीना आंबेडकर मॅडम, आमच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व्यसनमुक्ती विभागाचे आहेत, त्यांच्या हातून आणि आम्ही येरवड्याला एक चांगल्या पद्धतीने एक 500 विद्यार्थ्यांसमोर आम्ही सफाई कामगार विद्यार्थ्यांसमोर त्याच्या सप्ताहाचं उद्घाटन केलं. आणि हा समारोप जो व्यसनमुक्त हा शब्द घेऊन आम्ही समारोप करण्याचा एक उद्देश आमचा असा होता आहे की गाव तिथे व्यसनमुक्ती शाखा करावी. कारण जे गावामध्ये सुद्धा या पद्धतीने जे व्यसन वाढलेलं आहे, तरुण त्याच्यात अडकलेले आहेत, म्हणून हा संकल्प घेऊन आज आम्ही या सप्ताहानिमित्ताने, या समारोप कार्यक्रमानिमित्ताने आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे प्रथम नागरिक माननीय रविभाऊ लांडगे यांच्या हातून या प्रथम शाखेचं उद्घाटन केलं. आणि आम्ही प्रत्येक गावागावात या शाखेचं उद्घाटन करणार आहोत. तिथले प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी असेल, शासन असेल, समाज कल्याण विभाग असेल, प्रत्येकाला मी बरोबर घेऊन हा संकल्प घेऊन की जायचं की जेणेकरून आपले जे तरुण आहे किंवा आपला भारत आणि महाराष्ट्र याच्यात अडकलेला आहे तर त्याला आपण काढण्याचं काम याच्यात करत आहोत. आणि मी या कार्यक्रमासाठी माननीय मतदानामध्ये ह्या सप्ताहामध्ये त्यांनी खूप आपलं काय म्हणतं भाग घेतला, त्यांनी आपल्याला हे दिलं, त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हे जसं स्वच्छता भारत अभियान काढलं त्या पद्धतीने नशामुक्त भारत अभियान सुरू केलेलं आहे. त्यांनी बी याच्यात खूप मोठ्या पद्धतीने हे केलं. म्हणून भारत सरकारचं, महाराष्ट्र शासनाचं, समाज कल्याण विभाग आणि सगळ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांचं आणि सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो.